महायुतीत अजित पवार गटाची 80 ते 90 जागांवर लढण्याची तयारी। पक्षानं गोळा केलेल्या मतदारसंघाच्या अहवालासह संभाव्य उमेदवारांवर बैठकीत चर्चा। सूत्रांची माहिती। नवाब मलिक अजित पवार गटातच। अजितदादांच्या कोर कमिटीच्या बैठकीत नवाब मलिकांचीही हजेरी। बारामतीत अजितदादाच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार। पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावरच चर्चा करणार। सूत्रांची माहिती। तर बारामतीतून लढण्यास रस नसल्याचं दादांकडून स्पष्ट। महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजपासून प्रारंभ। मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा। प्रमुख नेते मार्गदर्शन करणार। महाविकास आघाडीकडून ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर न देता प्रचार। प्रमुखाची ऑफर, यातून वेगळं राजकारण दिसतंय। ठाकरेंनी सावध राहावं। शिवसैनिकांनी मिलिंद नार्वेकरांना पाठवलेल्या पत्राची चर्चा। काँग्रेस विदर्भात 62 पैकी 40 पेक्षा जास्त जागांवर दावा करणार। विदर्भात काँग्रेसच्या सर्वे। महाविकास आघाडीत काँग्रेसला अधिक पसंती। संभाव्य मतदारसंघात काँग्रेसच्या बैठका सुरू। सूत्रांची माहिती। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। जम्मू काश्मीरच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता। महाराष्ट्राच्या निवडणुका देखील घोषित होणार का, याकडे लक्ष। राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज मावळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही विधानसभा मतदारसंघात सभा होणार। तर तळेगाव दाभाडेत अजितदादा महिलांशी संवाद साधणार। पवारांवरील टीकेबाबत भाजप हायकमांडशी चर्चा करू। पंतप्रधान मोदींनी केलेल्या भटकती आत्मा या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये पटत नाही। अजित पवारांची प्रत्येक फाईल फडणवीसांकडे जाते। रोहित पवारांची शिंदेसह अजित पवार आणि फडणवीसांवर खोचक टीका। आमच्यात कोणताही वाद नाही। विरोधकांकडून बदनामी करण्याचं काम सुरू। मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्याच्या चर्चांवर अजितदादांचं स्पष्टीकरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेच्या जागेवरून शिंदे गटात रस्सीखेच। विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात शिंदे गटाच्याच राजेंद्र जंजाळ यांची तयारी सुरू। विधानसभेची जागा लढवण्यास जंजाळ इच्छुक। लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात। शासकीय सर्व्हर जॅम होऊ नये यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल। पहिल्या टप्प्यात 33 लाख महिलांना 999 कोटी रुपयांचं वाटप। लाडका शेतकरी झाला, लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला, आता तुम्ही लाडकं सरकार पण लक्षात ठेवा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटींचा खर्च। पुणे शहरात आज पाणी पुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी अनेक ठिकाणी पाणी येणार नाही, तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। राज्यात सर्वत्र पावसाची उघडीप। ऑगस्टपासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा एकदा उकाडा वाढला। पुढील काही दिवसात मुंबई, ठाणे, पालघरमधील काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता। एसबीआयचा ग्राहकांना मोठा झटका। स्टेट बँकेच्या कर्जदरात सलग 3ऱ्या महिन्यात वाढ। आजपासून वैयक्तिक, गृह तसंच वाहन यांसारख्या कर्जांचा हप्ता महागणार।